इस्केमिक हार्ट डिसीज. तर रिस्क फॅक्टर्स काय आहेत? मॉडिफायबल, नॉन मॉडिफायबल. तर याच्यामध्ये आपल्याला माहिती एज, मेल, फॅमिली हिस्ट्री दिलेलं आहे. आणि मॉडिफायबलमध्ये डायरेक्ट डायग्नोसिस दिलं आहे. BP नाही म्हटलं आहे, हायपरटेन्शन म्हटलं आहे, ओबेसिटी म्हटलं आहे, BMI नाही म्हटलं आहे, डायबिटीज म्हटलं आहे, शुगर नाही म्हटलं आहे, सिगारेट आहे, अल्कोहोल पण आहे, अल्कोहोल याने मेन्शन नाही केलं आहे, सिडेंटरी लाईफस्टाईल आहे. तर नॉर्मल परफ्युजन आपण बघितलं 250 ml आहे. तर हे आपण ऑलरेडी एक व्हिडिओ केला, त्याच्यातनं होऊन जाईल. ब्लड फ्लोचा, कोरोनरी सर्क्युलेशनचा व्हिडिओ केला आहे, त्याच्यात कव्हर होत आहे. ॲनाटॉमी पण कव्हर होतं त्या व्हिडिओत. नंतर ऑक्सिजन डिमांड विल बी डिपेंडंट टू टेन्शन आणि कॉन्ट्रॅक्टिलिटी. टेन्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर, म्हणजे प्रीलोड आणि आफ्टर लोड. टेन्शन इज डायरेक्ट प्रीलोड आणि आफ्टर लोड. प्रेशर इनसाइड द चेंबर, रेडियस आणि H इज थिकनेस. नंतर कॉन्ट्रॅक्टिलिटी तुमचं स्टिम्युलेशनवर डिपेंड करेल. तर दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत त्या, टेन्शन आणि कॉन्ट्रॅक्टिलिटी. नंतर ऑक्सिजन डिलेव्हरी विल डिपेंड अपॉन कंटेंट अँड फ्लो. कंटेंटचा हा मोठा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. नंतर ब्लड फ्लोमध्ये या गोष्टी पण येतात, काय म्हणतात, नॉट जस्ट परफ्युजन प्रेशर, टाईम येतं, पेटन्सी येते, म्हणजे ऑस्टियल असेल किंवा ल्युमिनल असेल. आणि पेटन्सीमध्येच मग ऑस्टियल, ल्युमिनल किंवा वासोस्पॅझम म्हणजे डायनॅमिक पण येईल. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, डायस्टोल मायनस डायस्टोल, ॲओर्टा मायनस वेंट्रिकल. म्हणून डायस्टोलिक हायपोटेन्शनमध्ये ब्लड फ्लो कमी होतो तुमचा. तर दॅट इज वन इम्पॉर्टंट, की डायस्टोलिक प्रेशर पण कमी नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे. नंतर मायोकार्डियल इस्केमियामध्ये 50%वर, 40 ते 50%वर तुम्हाला एक्सरसाइज इंड्युस्ड किंवा एक्झर्शनल अंजायना होतो. 80%वर, लेट्स से हाफ अँड 3/4, कीप इट इझी, 75% स्टेनॉसिस झाल्यावर तुम्हाला अंजायना ॲट रेस्ट होतो. आणि स्क्लेरोटिक रिजन युजली इसेंट्रिक असतात, त्याच्यामुळे उरलेली वॉल कॉन्ट्रॅक्ट होते, म्हणून डायनॅमिक स्टेनॉसिस आहे. एक फिक्स्ड आहे आणि डायनॅमिक पण इन्क्रीज होतो वासोमोटर ॲक्टिव्हिटीसोबत. मग नॉन स्टेनॉटिक कॉजेस आहेत की वासोस्पाझम, नंतर ऑस्टियल ऑक्लुजन ओरिजिनलला, नंतर इन्फ्लेमेशन, एम्बोलस आणि वॉल्व डिसीज. वॉल्व डिसीजमध्ये पण तुमचं डायस्टोलिक प्रेशर कमी होईल किंवा ॲओर्टिक डायस्टोलिक प्रेशर कमी होईल किंवा डायस्टोलिक प्रेशर वाढेल. दोनपैकी एका गोष्टीमुळे तुमचं इस्केमिया होणार आहे. तर क्लिनिकली इस्केमिया कसा मॅनिफेस्ट होतो? अंजायना होतो, स्टेबल अनस्टेबल जे काय असेल, किंवा MI, नंतर फेल्युअर आणि ॲरिथमियाज. अंजायनाचं ग्रेडिंग, तर हे NYHA इज फॉर हार्ट, MMRC इज फॉर स्पेसिफिक लंग स्पेशली. तर इथे डिस्निया, इथे ग्रेडिंग अनइवन आहे. अंजायना तिथे म्हटलं अनयुज्युअल नंतर डायरेक्ट ऑर्डिनरी आहे. तर अनयुज्युअल म्हणजे एक्स्ट्रीम झाला, त्याच्यानंतर ऑर्डिनरी म्हणजे माइल्ड टू मॉडरेट ॲक्टिव्हिटी होतं. आणि लेस दॅन ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज आर मॉडरेट ॲक्टिव्हिटीज, आणि लेस दॅन ऑर्डिनरी इज माइल्ड ॲक्टिव्हिटीज, असा त्याचा नियम निघतो आहे. कारण की अनयुज्युअल नंतर डायरेक्ट ऑर्डिनरी आहेत. आणि इथे मग सिम्पल आहे, स्ट्रेनियस, मॉडरेट, माइल्ड ॲट एनी लेवल. तर सिम्पल अंडरस्टँड करायला सिव्हिअर, मॉडरेट, माइल्ड अँड ॲट रेस्ट. परंतु ऑर्डिनरी मॉडरेट आहे, तर ऑर्डिनरीला अंजायना होत असेल किंवा डिस्निया होत असेल तर इट इज ग्रेड 2 डायरेक्टली. मग लेस दॅन ऑर्डिनरीला 3 आहे, रेस्ट 4 आहे. MMRCमध्ये 0 केलं आहे, त्याने 0 ॲड केला आहे ॲज एक्सरसाइजला. इथे थोडंसं त्याने एक ग्रेड वाढवली आहे, 1 ॲट इन्क्रीज्ड पेस ऑर अपहिल, तर 1 इज ॲट स्पीड, इन्क्रीज स्पीड असेल, म्हणजे अपहिल जावं लागेल किंवा फास्ट जावं लागेल. आणि सेकंड पण त्याने तसाच घेतला आहे, फास्ट बट कम्पेअर्ड टू इक्वल एज. मग 103 फिगर्स आहेत, तर 100 मीटर्स किंवा एक ब्लॉक चालून त्याला दम लागतो. आणि 4 फॉर फ्लोअर.
कॅनडाचा स्कोअर थोडा या दोघांच्या मधात आहे. पहिला तर सगळ्यांचा क्लिअर आहे स्ट्रेनियसवर. सेकंडवर मग त्याने रॅपिडिटी घेतली MMRCसाठी, किंवा 2 ब्लॉक घेतले, किंवा 1 फ्लाईट ऑफ स्टेअर्स घेतलं आहे. नंतर 3मध्ये इथे मोर दॅन 2 आहे, इथे 2 ब्लॉक आहेत आणि 1 फ्लाईट आहे. आणि 4थमध्ये मग मिनिमल ऑर रेस्टला. नंतर टाईप्स ऑफ MI विचारले त्याने. 1 इज बिकॉज ऑफ plaque disruption spontaneously due to primary coronary events such as plaque erosion or rupture, fissure or dissection, atherosclerosis मुळे. सेकंड इज बाय सप्लाय डिमांड. मग बाकीचे आपल्या कामाचे नाही आहेत बट स्टील फॉर इन्फॉर्मेशन. थर्ड असा सडनली झाला की जिथे तुम्हाला काही त्याचं हेच नाही करता आलं, इन्व्हेस्टिगेट नाही करता आलं, आणि काही इन्व्हेस्टिगेट करण्यापूर्वीच तो मेला. तुम्हाला फक्त सस्पेक्टेड आहे की कार्डियक डेथ आहे. 4th इज PCI and 5th is cardiac surgery. Third is after coronary percutaneous intervention and 4th is percutaneous आणि 5th is cardiac surgery नंतर. तर 1चं आहे की स्पॉन्टेनियस व्हायला पाहिजे, तो प्लाक रिलेटेड काही पण ब्लड फ्लो थांबायला पाहिजे. आणि इथे सप्लाय आणि डिमांड आहे टाईप 2. तर डिमांड वाढते टॅकीने आणि हायपरटेन्शनने, म्हणजे प्रीलोड आफ्टर लोड काही पण वाढला. आणि सप्लाय कमी होतो हायपरटेन्शनमध्ये. टॅकीमध्ये पण सप्लाय कमी होतो कारण की डायस्टोल कमी होतो. तर टॅकीचं दोन्ही आहेत. नंतर ऑक्सिजन कमी होईल, ॲनिमिया होईल. कोरोनरी ऑक्लुजन पण एक आहे कंपाऊंडिंग, पण हा ऑक्लुजन आहे, प्लाक रप्चर नाही आहे. नंतर कॉम्प्लिकेशन्स ऑफ MI, ॲरिथमिया होतील, हायपोटेन्शन होईल, फेल्युअर होईल, वॉलचे काय ॲबनॉर्मल रिगर्ज होऊ शकेल, पेरिकार्डायटिस पण होतं, इन्फ्लेमेशन ऑफ पेरिकार्डियम होतं. तर मासिव्ह MIमध्ये पेरिकार्डियल इफ्युजन पण होतं. तर इट इज अ बॅड प्रोग्नॉस्टिक फॅक्टर की इन्फ्लेमेशन इतकं एपिकार्डियमपर्यंत पोहोचलं आणि तिथनं इफ्युजन होतं आहे. नंतर थ्रॉम्बॉसिस, रप्चर, डेथ जे काही आहे. तर O2 डिमांड बिकॉज ऑफ युअर वर्क वाढणार आहे. वर्क म्हणजे तुमचं प्रीलोड किंवा आफ्टर लोड वाढलं आणि टॅकी झाला. सप्लाय तुमचं ऑक्सिजन कंटेंट कमी झाला, हायपोटेन्शन असेल, हायपॉक्सिया असेल, ॲनिमिया असेल, टॅकीमुळे टाईम कमी होतो. आणि कोरोनरी ऑक्लुजन, तर इथे पण आपण बघितलं पेटन्सी, मग त्याच्यामध्ये स्पाझम पण आलं, ॲथेरोस्क्लेरोसिसने पण आलं, स्टॅटिक डायनॅमिक काय असेल, टाईम आला आणि प्रेशर आलं आणि O2 कंटेंट आलं. दिस इज O2 डिलेवरी. O2 डिमांड इज बाय टेन्शन आणि कॉन्ट्रॅक्टिलिटी. आयनोट्रॉप्स आलेत, सिम्पॅथेटिक आलं, तुमचं वॉल टेन्शन आलं, प्रेशर आलं वॉल चेंबरचं, रेडियस आणि थिकनेस. हे नाही कळालं मला की रिस्क ऑफ पेरिऑपरेटिव्ह मेजर ॲडवर्स कार्डियाक इव्हेंट, मेस इज डेथ ऑर MI. तर मेजर फॅक्टर आहेत, इंटरमिजिएट फॅक्टर आहेत, मायनर फॅक्टर आहेत. तर स्ट्रायकिंग आहे की रिसेंट MI सुद्धा मायनरच आहे, प्रायर MI. लेस दॅन 7 इज ॲक्यूट MI, रिसेंट MI इज लेस दॅन 4 वीक, मोर दॅन 4 वीक इज प्रायर MI. तर याच्यात फक्त मेजर इव्हेंटमध्ये ॲक्यूट किंवा रिसेंट MI आहे. डिकम्पेन्सेटेड हार्ट फेल्युअर आहे, कंपेन्सेटेड असेल तर तो पुन्हा मायनरमध्ये जातो. नंतर सिग्निफिकंट ॲरिथमियाज, फक्त ॲरिथमियाज असून चालत नाही, इकडे पण ॲरिथमियाज आहे. आणि अंजायना क्लास 3 क्लास 4, क्लास 3 क्लास 4 रिसेंट किंवा ॲक्यूट MI, सिग्निफिकंट ॲरिथमियाज. मग हे सर्व फॅक्टर मग हे जर सिव्हिअर नसतील तर ते पूर्ण मायनरमध्ये येऊन जातात. आणि मग इंटरमिजिएटमध्ये फक्त हिस्ट्री आहे, डायबिटीज, क्रियाट त्याच्यात ॲड झाला आहे, न्यूरो ॲड झालं आहे आणि 2 हार्टचे इव्हेंट आहेत. पण अदरवाईज बाकीच्या सर्व गोष्टी, इवन अनकंट्रोल्ड हायपरटेन्शन तो मायनर इव्हेंट घेतो आहे, म्हणजे इट इज नॉट कॉझिंग मेजर ॲडवर्स कार्डियाक इव्हेंट. पोस्ट CABG, PTCA मोर दॅन 3 मंथ, त्याच्यामुळे काही कळालं नाही. सर्जरीचं ड्युरेशन आहे, इमर्जन्सी इज लेस दॅन 6 hours,
नो टाईम फॉर एक्झामिनेशन ऑप्टिमायझेशन. अर्जंट इज 24 hours. मग टाईम सेन्सिटिव्ह इज इन सम वीक्स, 6 वीकपर्यंत दिलं आहे, 1 वीक ते 6 वीक. आणि इलेक्टिव्ह इज अप टू 1 year. ठीक आहे. टाईप्स ऑफ सर्जरी त्याने डिफाईन केलेत. हाय रिस्क, इंटरमिजिएट रिस्क, लो रिस्क. हाय रिस्कमध्ये मोर दॅन 5% रिस्क आहे मॉर्टॅलिटीची. तर हाय रिस्कमध्ये मग मेजर ऑपरेशन्स येतात आणि इंटरमिजिएटमध्ये मग कॅरोटिड एंडार्ट्रेक्टमी, हेड नेक, इंट्राथोरॅसिक पण इंटरमिजिएटमध्ये घेतली त्याने. आणि मग लो रिस्कमध्ये मग ब्रेस्ट, कॅट्रॅक्ट, ॲम्ब्युलेटरी. तर 1 to 5 आणि लेस दॅन 1%. 5च्या वर किती ते नाही सांगितलं त्याने. नंतर फंक्शनल स्टेटस युजली एक्सरसाइज कॅपॅसिटी एक्सलंट असेल ISDमध्ये तर तो सर्जरी टॉलरेट करतो, काही घाबरायचं कारण नाही आहे. तर त्याच्यामुळे फंक्शनल कॅपॅसिटी मोजण्यासाठी हे मेट स्कोअर आहे. 1 MET इज इक्वल टू 1 रेस्टिंग बेसिकली मेटाबॉलिक रेट 3.5 ml O2 per kg per minute और 1 kcal per kg per hour. तर ही रेस्टिंग रेट आहे 1 MET, त्याच्या मल्टिपलमध्ये घेतला आहे. तर लाईट होम ॲक्टिव्हिटी, वॉक अराउंड हाऊस, टेक केअर ऑफ युअर सेल्फ. तर हा 1 to 4 घेतला त्याने. तर लेस दॅन 4 असेल तो म्हणतो हाय रिस्क आहे, पण इथे तो NYHAमध्ये ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीला तो मॉडरेट पकडतो. तर हा कन्फ्युजिंग गोष्ट. बस त्याच्यानंतर एक्सरसाइज ECG किंवा स्ट्रेस टेस्ट ही वेगळी आहे CPETपेक्षा. CPET इज इंडिकेटेड इन हाय रिस्क सर्जरी, मेजर सर्जरीज किंवा एलिव्हेटेड रिस्क. काही शब्द वापरा. हाय रिस्क सर्जरीज, मेजर ॲबडॉमिनल सर्जरीज किंवा एलिव्हेटेड रिस्क. त्याच्यात ॲनारोबिक थ्रेशोल्ड तुमचा 10च्या खाली असला पाहिजे. ते CPETवर वेगळा व्हिडिओ केलेला आहे आपण. तर एक्सरसाइज टेस्टिंग तो म्हणतो मोस्ट कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. सेन्सिटिव्हिटी 70% आहे, स्पेसिफिसिटी 70% आहे. तर एक्सरसाइज इज इक्वल टू स्ट्रेस, दोघे सिम्पथेटिकला ॲक्टिवेट करतात. तर एक्सरसाइज टेस्टिंग इज ऑब्जेक्टिव्ह. बाकीचं कारण की मेट वगैरे तुमचं ते सब्जेक्टिव्ह होऊन जातं. फंक्शनल कॅपॅसिटीचं ऑब्जेक्टिव्ह मेजर आहे, फंक्शनल कॅपॅसिटी करते. इस्केमिया आहे, रिव्हर्सिबल आहे नाही कळतं. ॲरिथमिया प्रेसिपिटेट होऊ शकतं का ते कळतं. रिस्क किती आहे, लॉंग टर्म प्रोग्नॉसिस कळतं. मग त्याच्यात कारण की तुम्हाला एक्सरसाइजचं ड्युरेशन कळेल, मॅक्झिमम हार्ट रेट कळेल, ST चेंजेस कधी होत आहेत, किती चेंजेस होत आहेत, किती वेळात रिवर्ट होत आहेत. तर एक्सरसाइज टेस्टिंगचे रिकमेंडेशन आहे की तो असिम्टमॅटिक लोकांमध्ये काही व्हॅल्यू नाही आहे म्हणतो आहे तो. जर एलिव्हेटेड रिस्क आहे पण पेशंटची कॅपॅसिटी मोर दॅन 4 MET आहे तर करू नका म्हणतो. झालं. इथे मोर दॅन 4 METला तो उडवला आहे. इथे त्या उलट बघा CPETमध्ये त्याने मेटला मधात नाही घातलं आहे. याने इथे 2 फॅक्टर केले, सर्जरी आणि पेशंट. तो म्हणतो पेशंट चांगला आहे, सर्जरी हाय रिस्क आहे, राहू द्या नका करू. पण जर लेस दॅन 4 आहे तर तुम्ही करू शकता. आणि लो रिस्कमध्ये तर काही संबंधच येत नाही. इको मेजर करतो इजेक्शन फ्रॅक्शन आणि LVF. त्याच्यातही तो म्हणतो रुटीन नका करू. जर अननोन ओरिजिनचं हार्ट फेल्युअर आहे, डिस्निया आहे तरच करा किंवा रिअसेस करण्याकरता करा. अदरवाईज रुटीन 2D इको पण नाही म्हणतो आहे तो. मग आता इथे सर्जरीचा फॅक्टर घेतला असता तर चाललं असतं, पण सर्जरीचा फॅक्टर इथे मेन्शन नाही केला. पेशंटचा फॅक्टर फक्त बोलला आहे की डिस्निया ऑफ अननोन ओरिजिन आहे किंवा हार्ट फेल्युअर आहे. म्हणजे तो ग्रेड 3 ग्रेड 4 झाला. तर ग्रेड 3 ग्रेड 4 वाल्यामध्ये करू शकतो आणि ऑलरेडी झाला होता त्याला LVF त्याला करू शकतो असं झालं. रुटीन करायचं नाही. स्ट्रेस टेस्टचं तो म्हणतो कॅपॅसिटी चांगली आहे नका करू, कॅपॅसिटी कमी आहे करा. लो रिस्कमध्ये करायची गरज नाही. मग फार्मॅकोलॉजिकल टेस्ट जे एक्सरसाइज नाही करू शकत त्यांच्यासाठी आहे. 2 टेस्ट आहेत. डोब्युटामाइन स्ट्रेस टेस्ट ही बेस्ट प्रेडिक्टर आहे पेरी ऑपरेटिव्ह रिस्कचं. 100% निगेटिव्ह आहे. ही जर
नेगेटिव्ह आहे तर पेशंटला काही त्रास नाही. पॉझिटिव्ह आली तर पॉझिटिव्ह रिस्क आहे की नाही ते नाही माहिती, परंतु निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. याच्यातही मग LVFचं फंक्शन कळेल, ऑबनॉर्मलिटीज कळतील. सिमिलरली आहे इमेजिंग. डॉब्युटामाइन ही इकोकार्डियक आहे आणि ही इमेजिंग आहे. आता डायपायरिडॉमल हा ॲडिनोसिन ॲगोनिस्ट आहे, ब्लड फ्लो वाढवतो, एक्सरसाइज स्टिम्युलेट करतो. आणि थॅलियम रेडिओ आयसोटोप आहे, तो इमेजिंगसाठी वापरतो आहे. तर तुम्हाला रिव्हर्सिबल इफेक्ट कळतील, कोरोनरी आर्टरी कळेल. तर याचंही रेकमेंडेशन रूटीन नाही म्हणतो आहे तो, ज्याची पुअर फंक्शनल कॅपॅसिटी आहे आणि एलिव्हेटेड रिस्क आहे. जर तुमची मॅनेजमेंट चेंज होतील तरच, अन्यथा करायची गरज नाही. तुमची मॅनेजमेंट चेंज होते का नाही तर मग नका करू, काही उपयोग नाही आहे असं त्याचं म्हणणं आहे. जर मॅनेजमेंट चेंज होईल पुअर रिस्क पेशंटला करून तरच तुम्ही ते या करा टेस्ट. मग अँजिओग्राफी करायची का? ऑब्वियसली या लोकांना नाही म्हणतो, रुटीन यांना कसं हो म्हणणार आहे. फक्त तो म्हणतो की अनस्टेबल लोकांमध्ये तुम्ही अँजिओग्राफी करू शकता. ठीक आहे, तर एकदा रिवाईज करून घेऊ आपण. ECG जर हाय रिस्क सर्जरी आहे, लो रिस्क पेशंट असेल तरी चालेल. हाय रिस्क पेशंट आहे, लो रिस्क मॉडरेट रिस्क सर्जरी आहे चालेल. दोन्ही लो रिस्क आहे, काही गरज नाही. याचा अर्थ नॉन CAD आहे आणि लो रिस्क असेल त्याच्यात करू नका. नॉन पेशंट आहे, मॉडरेट टू हाय रिस्क आहे त्याच्यात करा. इवन नॉन CADमध्ये लो रिस्क सर्जरीमध्ये करू नका म्हणतो. पण असिम्प्टमॅटिक आहे पण सर्जरी मोठी आहे करा. दोन्ही लो रिस्क आहे, करायची गरज नाही. स्ट्रेस टेस्टिंग तो म्हणतो आहे की मोर दॅन 4मध्ये करायची गरज नाही, लेस दॅन 4मध्ये करा. आणि लो रिस्क सर्जरीमध्ये करायची गरज नाही. पुन्हा हे इकोचं पण तसंच आहे की रूटीन तर नाहीच आहे, पण ज्यांच्यामध्ये पेशंट अनस्टेबल आहे त्याच्यात करा. आणि नॉन फार्मॅकोलॉजिकल तर तो म्हणतो की तुमचं मॅनेजमेंट चेंज होईल तरच, रूटीन रेकमेंड नाही करत. CPET हाय रिस्क सर्जरी, इथे त्याने पेशंट फॅक्टर बिलकुल बोलला नाही आहे. अँजिओग्राफीमध्ये त्याने फक्त पेशंट फॅक्टर बोलला आहे की अनस्टेबल असेल तर करा, रूटीन करू नका.